बीड जिल्ह्यात घडलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यात देखील महिला सरपंचाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय। गावातीलच तिघांनी 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय। गावात विकास कामं सुरू असताना हे तिघजण त्यात अडथळा आणत होते। विकास कामासाठी आलेल्या निधीपैकी 1 लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केली। महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून आता तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। आम्हाला कुठलेही काम करू देत नाही, तर फक्त माजी सरपंच वसंत सोपान शिंदे, अनिल लालासाहेब देशमुख, ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात सारखंच। आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलीस तर तुला काम करू देणार नाही, तर काम करू देणार नाही। शाळेचं काम 4 लाखाचं आलंय तर त्याच्यातले 1 लाख रुपये दे म्हणून मी ग्रामपंचायतच्या मधून काम आटपून शाळेकडे चालले होते, तर त्यांनी मला तिघांनी अडविलं। आम्हाला न्याय द्या, नाही तर उपोषणाचं आम्ही हे करणार, निवेदन देणार, आत्मदहन करणार आहे।